नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण प्राइसिंगबद्दल व्हिडिओ बनवणार होतो, तर 2 दिवस आपल्याला वेळ मिळाला नाही, तर आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत. सो घरासाठी जर तुम्ही म्युझिक सिस्टम बनवणार असाल तर त्याच्यासाठी काय प्राइसिंग पडते, टोटल कॉस्ट काय जाते, कोणत्या इक्विपमेंटला किती खर्च येतो आहे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आता कव्हर करणार आहोत. सो चालू करूयात आपण. सगळ्यात पहिले आपल्याला हे पूर्ण सिस्टीम बनवण्यासाठी प्लेयर लागणार आहे, त्यानंतर SMP-S, त्यानंतर मोनोब्लॉक, त्यानंतरून हा एक बॉक्स आहे जो एन्क्लोजर म्हणतात, एन्क्लोजर, त्यानंतरून पॉइनरचा सबवूफर लागणार आहे आणि 2 स्पीकर लागणार आहेत आणि छोटे 2 एन्क्लोजर. तर या सगळं जेवढ्या वस्तू आहेत या सगळ्यांची जी कॉस्ट मी तुम्हाला 1 बाय 1 सांगणार आहे. तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा, म्हणजेच तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये कळेल की आपल्यासाठी हे किती गरजेचं आहे. आणि याच्यात तुम्हाला मी एक लास्टला एक टिप्स म्हणता येईल किंवा तुमच्यासाठी एक बेस्ट सजेशन राहील की तुम्ही काय करू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो सगळ्यात पहिले आपण घेऊयात प्लेयर जो आहे त्याची रेंज असते 1500 रुपयापासून तर 4000, 5000, 10000 जशी कॉस्ट असेल तशी. पण आपण जो घेतला आहे स्टँडर्ड घेतला आहे, जो जास्त काही खर्च नाही आहे, त्याला 2000 रुपयापर्यंत आपल्याला हा प्लेयर जाणार आहे. सो त्यानंतरून आपल्याला लागणार आहे SMP-S हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो किती वॅटचा घेतला पाहिजे, त्याचं पॉवर काय असली पाहिजे हे पण जास्त महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला SMP-S जो मिळणार आहे तो 2000 रुपयापासून तर 3000 रुपयापर्यंत ह्या अशा टाईपचा जो बॉक्स असणार आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही जर कधी ट्रायडॉलमध्ये गेलेत तर त्याचा खर्च याच्यापेक्षा खूपच जास्त असतो. असं धरून चाला की 5-6 हजार रुपयाच्या जवळपास तो जातो. तर तो एक ऑप्शन आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला कॅबिनेट बनवावं लागणार आहे. तर त्यापेक्षा रिजनेबल रेटमध्ये आणि प्रॉपर क्वालिटी अशी याच्यावर मिळेल. तर SMP-S हा जो आहे हा SMP-S पण तुम्ही असं धरून चाला की 2000 रुपयापर्यंत आपल्याला तो मिळतो. मी कमीत कमी प्राइसिंग धरली आहे आणि तुम्ही SMP-S मध्ये 12 व्होल्ट 60 एम्पियर किंवा 12 व्होल्ट 80 एम्पियर सुद्धा याच्यामध्ये तुम्ही बाय करू शकता. त्यानंतरून यासाठी लागणारे मोनोब्लॉक घेण्याचं कारण पण आहे. ते कारण म्हणजे असं की मोनोब्लॉकमुळे आपल्याला जो सबवूफरची जी क्वालिटी आहे, जी आउटपुट साऊंड क्वालिटी मिळणार आहे ती एकदम टॉप लेवलची त्यावर मिळते. मोनोब्लॉकमुळे होती ही सगळं. कारण की जर तुम्ही 2 चॅनल 4 चॅनल जर कधी आपण यूज केला या सबवूफरसाठी किंवा कोणत्याही सबवूफरसाठी, तर तुम्हाला जो आउटपुट मिळणार आहे तो आउटपुट असा प्रॉपर मिळणार नाही. म्हणजे जो बास फील झाला पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही. तर त्या बास फील होण्यासाठी हे आपण मोनोब्लॉक याच्यामध्ये घेतलेला आहे. तर ह्या मोनोब्लॉकची जी किंमत आहे ही 8500 ते 15000पर्यंत 20000पर्यंत मोनोब्लॉक मिळतो. पण आपण जो हा मोनोब्लॉक आहे SMB कंपनीकडचा आहे, तर हा खूप चांगला असा मोनोब्लॉक आहे. तर याची जी किंमत जाते आपल्याला 8500पर्यंत. हा आपल्याला तुमच्या लोकल मार्केटला पण मिळू शकतो. ऑनलाईन जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑनलाईनला पण सर्च करू शकता, पण ऑनलाईनला मला मिळाला नाही तो. पण आणि सगळ्यात जास्त प्रेफर मी लोकल मार्केटमध्येच करेल. कारण की इन केस जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लोकल मार्केटमधून इझिली बाय करू शकतात किंवा इझिली तुम्ही त्या शॉपकीपरकडे जाऊन तुम्ही सांगू शकतात की आपल्याला असा प्रॉब्लेम आलेला आहे. तर हे तुम्हाला सगळ्यात सोयीस्कर आहे. ऑनलाईन मी तुम्हाला प्रेफर करणार नाही, कारण की ऑनलाईनमध्ये जर कधी फ्रॉड झाला आणि ऑनलाईनमध्ये जर तुम्हाला चुकीचं प्रोडक्ट मिळालं तर त्याची गॅरंटी आपण घेणार नाही. आणि आपण पहिली गोष्ट सेलिंग करत नाही. हे जस्ट एक मला आवडतं हे सगळं बनवायला, त्यामुळं मी हे तुम्हाला सांगतोय. तर लोकल मार्केटमधूनच घ्या, तुम्हाला जवळ सोपं पडेल त्या जवळपास तिथूनच घ्या. तर SMB कंपनीचा जो आहे हा 1500 वॅटचा मोनोब्लॉक आहे. त्यानंतरून याच्यासाठी लागणाऱ्या वायरिंग आहेत. मी वायरिंगवर पण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे नंतरून, वायरिंग कशी करायची आहे. कारण की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे सगळं घेतल्यानंतर वायरिंग जर तुम्ही प्रॉपर केली तर तुम्हाला तो आउटपुट मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
जर कधी वायरिंग तुमच्याकडनं चुकली तर तुमचा एम्प्लिफायर जळू शकतो किंवा तुमचा सबवूफर याच्यावर उडू शकतो. अशा कोणत्याही गोष्टी याच्यात घडू शकतात. त्याच्यामुळे वायरिंग ही इम्पॉर्टंट आहे. कोणती वायर कुठं लावायची आहे काय हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतरून पाहिलं की हा जो सबवूफर आहे पॉइंटरचा 1212D4 हा जो आहे ड्युअल व्हॉइस कॉइलमध्ये येतो आणि याची जी प्राइसिंग आहे हा साधारण जातो आपल्याला 6,500 स्टार्ट होतो तर 8-9 हजारापर्यंत आहे. ऑनलाईनला याची प्राइसिंग जास्त आहे आणि तुम्ही जर लोकल मार्केटमधून जवळपास जर तुमच्या असेल तर त्यांच्याकडून तुम्ही जर बाय केला तर तुम्हाला तो कमी जास्त करून रेटमध्ये चांगल्या रेटमध्ये तुम्हाला तो मिळू शकतो. तर मी तुम्हाला याची रेंज सांगतो तुम्ही कितीपर्यंत बाय केला पाहिजे. 6,000पासून तर 7,500 किंवा 7,000पर्यंत तुम्ही हा बाय करू शकता तुमच्या लोकल मार्केटला. आणि याची वॉरंटी पण मिळते. 1 वर्षाची वॉरंटी गॅरंटी असते याची. आणि त्यानंतरून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉइंटरमध्ये जे सबवूफर आहेत 1212D4 आहे आणि 1212 काहीतरी असं मॉडेल आहे 02. तर त्यामध्ये फरक असा आहे की हा जो आहे सबवूफर हा ड्युअल व्हॉइस कॉइलमध्ये आणि तो जो येतो सिंगल व्हॉइस कॉइलमध्ये येतो. त्यामुळे त्याच्यात काय होतं की पंच जो आहे तो याच्यात तुम्हाला एकदम सुपर लेवलचा मिळेल आणि जो त्याच्यात मिळेल तो मिळेल पण एवढा भारी नाही मिळणार जेवढा याच्यात मिळेल. तुम्हाला सांगतो आपल्याला 6,500 रुपयाला हा आपण बाय केलेला आहे. तर आता यासाठी जो बॉक्स आहे तर हा बॉक्स आपल्याला मार्केटमध्ये तुम्ही जर कधी साध्या MDFमध्ये घेतला या MDFमध्ये पण 2-3 प्रकारच्या व्हरायटीज आहे किंवा भरपूर प्रकारच्या व्हरायटीज असतात. तर तुम्ही यामध्ये कोणता बॉक्स आणि कोणत्या प्लाऊडमध्ये किंवा MDFमध्ये बनवला पाहिजे हे मी तुम्हाला जरूर सांगेल. की हा जो येतो MDF याच्यात 3 प्रकार आहे. म्हणजे मी जो ॲनालिसिस केला होता जे मी मार्केटमध्ये तपास केला होता लोकल मार्केटला प्लाऊडच्या दुकानामध्ये तर तिथं मी बघितले की 3 प्रकाराचे असे MDF मला मिळाले आहे. तर हा जो MDF आहे हा रेड कलरमध्ये येतो. एक अजून येतोय ग्रीन कलरमध्ये येतो आणि याच्यात पण प्रकार आहे. रेड कलरमध्ये वॉटरप्रूफ येतो आणि एक विदाऊट वॉटरप्रूफ येतो. ग्रीनमध्ये पण सेम तसंच येतं. एक वॉटरप्रूफ आणि एक विदाऊट वॉटरप्रूफ येतो. आणि त्यानंतर अजून एक येतो आपल्याला स्किन कलरमध्ये एक MDF येतो. तर तो जो MDF आहे तो यापेक्षा लोअर क्वालिटीचा येतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्ही घरी स्वतः बनवणार असाल तर मी हे सांगतोय. जर तुम्ही स्वतः घरी बनवणार असाल तर ह्या रेड कलरच्या MDFमध्ये तुम्ही जाऊ शकतात. कारण की याची जी साऊंड क्वालिटी आहे या MDFमुळे चांगल्या प्रकारची येते. प्लाऊड मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण की प्लाऊडमुळे काय होतं की तुमचा जो साऊंड आहे तो खणखण आवाज येतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डीप बास मिळणार नाही. तर डीप बास जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या रेड बॉक्समध्ये किंवा ग्रीन बॉक्समध्येच तुम्ही बनवा. कारण की त्याच्यामध्ये साऊंड क्वालिटी एकदम छान असं येतं आणि बास फील होतो. मेन म्हणजे डीप बास फील होतो. जर आपण एवढा खर्च करतोय तर कशासाठी करतोय? हे डीप बास मिळण्यासाठी किंवा जे साऊंड आहे तो साऊंड फील होण्यासाठीच आपण हे सगळं करतोय ना. एवढे पैसे खर्च करण्याचं काय? जर तुम्हाला जर कधी हे सगळ्या गोष्टी नकोय, प्रॉपर साऊंड नकोय, प्रॉपर डीप बास नकोय तर मग हे करण्यापेक्षा तुम्ही 2-4 हजाराचा साधा होम थिएटर घेऊन टाका. त्याच्यावर वाजवा. काहीच प्रॉब्लेम नाही. स्वस्तात काम होऊन जाईल. न तुम्हाला एवढा खर्च करण्याची गरज आहे ना काही नाही. एकदम ह्या भावात तुमचं काम होऊन जाईल. कंपॅरिझन असं येतं की होम थिएटर आणि याच्यामध्ये काय फरक आहे. तर होम थिएटरमध्ये तुम्हाला बास मिळेल. या लेवलचा बास नाही मिळणार. पण तो जो बास आहे तो फक्त नॉर्मल बास असतो. म्हणजे तो फक्त आवाज येतो तुम्हाला पण फील नाही होणार होम थिएटरचा बास. मग तुम्ही त्याच्यामध्ये 5,000चा घ्या, 10,000चा घ्या, 20,000चा घ्या. तुम्ही किती पण भारीतला होम थिएटर जरी घेतला ना तर तुम्हाला हा फील नाही मिळणार जो ह्या म्युझिक सिस्टीममध्ये आहे ना. ही सिस्टीममध्ये ती तुम्हाला फील नाही देणार. पण तुम्ही ही जर म्युझिक सिस्टीम लावली तर तुम्हाला हा जो व्हायब्रेशन्स आहे किंवा हा जो बास आहे तो तुम्हाला याच्यातच मिळेल. याची जी टोटल कॉस्ट आपल्याला गेलेली आहे तर बॉक्स जो आपल्याला पडला होता तो अराउंड 3,000 रुपयाला हा आपल्याला एक बॉक्स पडलेला आहे. कारण की जर तुम्ही लोकल मार्केटमधून याच्यापेक्षा थोडा छोटा 12 इंची सबवूफरसाठी जो बॉक्स मिळतो तो 2200 ते 2500च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळू शकतो. तो तुमच्या एरियावर डिपेंड करतं की तुम्ही कुठे राहतात आणि कोणत्या एरियामध्ये तुम्हाला तो बाय करायचा आहे. तर हा जो बॉक्स आहे मी माझ्या हाताने घरी बनवलेला आहे. त्याच्यामुळं याच्यात मला स्वतःला 3,000 रुपयापर्यंत याची कॉस्टिंग गेलेली आहे. आणि माझ्याकडे अजून एक ॲडिशनल बॉक्सचा प्लाय पण उरलेला आहे. तर याच्यामध्ये म्हणजे 3,000 रुपयामध्ये मी हे 2 बॉक्स बनवलेले आहेत.
जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही एखाद्या कार्पेंटरकडनं कट करून किंवा फिटिंग करून घेऊ शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला 500-1000 रुपये ॲडिशनल द्यावं लागतील, म्हणजे 4,000च्या आसपास तुम्हाला बॉक्स जाईल. तर ह्या सगळ्यांची कॉस्ट मी परत एकदा रिपीट करतो. 2,000 रुपयाचा SMPS आहे, 2,000 रुपयापर्यंत तुम्हाला प्लेयर जाणार आहे आणि 6,500चा सबवूफर जाणार आहे. त्यानंतरून मोनोब्लॉक जो आहे, मोनोब्लॉक तुम्हाला मिळणार आहे 8,500 रुपयापर्यंत. त्यानंतरून जो स्पीकर बॉक्स आहे, तो स्पीकर बॉक्स जो आहे तो तुम्ही धरून चाला 3,000 रुपयापर्यंत तुमच्या लोकलला काय मिळतो त्या हिशोबाने, तर 3,000 रुपये ते. आणि त्यानंतरून ह्या ज्या वायरिंग आपण घेतल्या आहेत, म्हणजे ज्या याला वायरिंग किट लागतं वगैरे वगैरे, तर ह्याच्यासाठी तुम्ही 2,000 रुपये ॲडिशनल धरून चाला. त्यानंतरून याच्यासाठी जर तुम्ही मजुरी धरून चालली तर मजुरी एक 5,000 रुपयापर्यंत मजुरी धरून चाला, जर कधी तुम्ही कोणाकडनं बनवून घेत असाल तर. आणि जर कधी तुम्ही स्वतः सगळं बनवलं तर एवढे 5,000 रुपये नाही लागणार, त्या ठिकाणी तुम्हाला 1,000 रुपये लागतील, कारण की तुम्हाला ॲडिशनल चार्जेस कुठं ना कुठं द्यावा लागणार आहे. तर असा टोटल खर्च जो मला आलेला आहे हा 26,000पर्यंत आलेला आहे. मी 4,000 रुपये याच्यातून मायनस करणार आहे, कारण की 1,000 रुपये मला खर्च आलेला आहे ॲडिशनल. असा टोटल मला 26,000 रुपयापर्यंत हा खर्च लागलेला आहे. ही सिस्टीम बाय करू शकता किंवा तुम्ही एक एक गोष्ट अशी तुम्ही बनवू शकता. आणि तुम्हाला जर कधी काही वाटत असेल, याच्याबद्दल काही क्युरीज असेल, तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता की. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण हा शेअर करा, की जेणेकरून त्यांनाही ही मदत होईल की आपल्याला अशी म्युझिक सिस्टीम बनवण्यासाठी काय खर्च येतोय. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.